पुढची बातमी आहे राज्यामधून। बारामती विधानसभा पोटनिवडणुकीसाठी शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार उद्यापासून सुनेत्रा पवारांचा प्रचार करणार। रोहित पवार उद्या स्वर्गीय नेते अजित पवार यांच्या काटेवाडी गावात पहिली कोपरा बैठक घेणार आहेत। सकाळी 9 वाजता रोहित पवार प्रचाराला सुरुवात करतील। उद्यापासून पुढील 3 दिवस रोहित पवार बारामती तालुक्यातल्या वेगवेगळ्या भागांमध्ये जाऊन कोपरा बैठकींच्या माध्यमातून सुनेत्रा पवारांचा प्रचार करणार असल्याची माहिती आहे। अजित पवार यांच्या काटेवाडी गावामधून रोहित पवार आपल्या प्रचाराचा सुनेत्रा पवारांसाठी शुभारंभ करतील। देवा राखुंडे या संदर्भातली माहिती देतात। देवा, गेल्या काही दिवसांपूर्वी रोहित पवार यांनी स्पष्ट केलेलं होतं की मी सुनेत्रा पवार यांचा प्रचार करणार आहे आणि काटेवाडीमधून या प्रचाराला सुरुवात होतीये। कशी तयारी आहे? तृप्ती, खरं आहे, आपण जर बघितलं तर सध्या शरद पवार गट असेल आणि अजित पवार गट असेल, या दोघांमध्ये काहीशे मतभेद आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतात। कारण शरद पवार गटानं जरी या निवडणुकीत आपला उमेदवार उतरवला नसला आणि पाठिंबा जाहीर केला असला तरी देखील माध्यमांशी बोलताना शरद पवार यांनी स्पष्ट सांगितलेलं आहे की आम्ही या निवडणुकीमध्ये पाठिंबा दर्शवलेला आहे, आम्ही प्रचार करणार नाहीयेत। दुसरीकडे मागील 2 दिवसापूर्वीच यावरती भाष्य केलंय आमदार रोहित पवार यांनी की मला कोणत्याही पद्धतीचं निमंत्रण नसलं किंवा प्रचाराचा शुभारंभ करतेवेळी जरी मला बोलवण्यात नाही आलं तरी देखील अजितदादांप्रतीचं असणारं प्रेम, चुलत्या पुतण्याचं असणारं नातं ते मी निभावणार आहे। त्यांच्याबद्दल असणारा आदर, रिस्पेक्ट जो आहे त्या अनुषंगानं मी स्वतःहून बारामतीमध्ये सुनेत्रा पवार यांचा प्रचार करणार आहे आणि उद्यापासून सुनेत्रा पवार यांचा प्रचार जो आहे ते रोहित पवार करणार आहेत। काटेवाडी हे अजित पवार यांचं गाव आहे, सुनेत्रा पवार यांचं गाव आहे आणि त्या गावातून पहिली कोपरा बैठक म्हणा किंवा कोपरा सभा म्हणा, कारण बारामतीची पोटनिवडणूक जर आपण बघितली तर ही एकतर्फी विजयाचीच लढाई आहे। कारण सुनेत्रा पवारांच्या विरोधात कोणताही दिग्गज उमेदवार किंवा कोणताही राष्ट्रीय पक्षाचा उमेदवार किंवा प्रादेशिक पक्षाचा उमेदवार नाहीये। आता या सभा का घेतल्या जात आहेत त्याचं कारण असं आहे की ज्यावेळी एखादा मोठा उमेदवार निवडणुकीच्या आखाड्यात पुढे असतो आणि ज्यावेळी टफ लढाई आपण ज्याला म्हणतो त्यावेळी मतदानाचा टक्का जो आहे तो वाढतो, मतदार ईर्षेने आपापल्या नेत्यांसाठी मतदान करत असतो। बारामतीच्या पोटनिवडणुकीत बघितलं तर भावनिक वातावरण आहे। अजित पवार यांच्या अपघाती निधनानंतर ही निवडणूक पार पडते आणि स्वतः अजितदादा यांच्या पत्नी उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार निवडणुकीच्या आखाड्यात आहेत आणि पुढे कोणताही टफ उमेदवार नाहीये। रोहित पवार स्वतःहून या प्रचाराला उपस्थित राहणार आहेत, मात्र त्यांच्यासोबत जय पवार सुद्धा त्यांच्यासोबत कोपरा बैठकांमध्ये सहभागी होतात का हे पाहणं महत्त्वाचं असेल।